झी 24 तास एक पाऊल पुढे। हाय फ्रेंड्स, मी विशाल पाटील। चॅनल कट्टामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। डेली सोपचे ट्विस्ट अँड टर्न्स, रियालिटी शो मधली उत्कंठा आणि सिरियल्सचा ऑन लोकेशन रिपोर्ट हे सगळं मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे चॅनल कट्टा या शो मधून। तेव्हा सुरुवात करूयात आजच्या चॅनल कट्टाला। खुपते तिथे गुप्ते या शो मध्ये नुकतीच अभिजित खांडकेकरनं उपस्थिती लावली। पाहूयात अभिजितला कुठल्या गोष्टी खुपतात ते। तुझा देखील चेहरा, हा चेहरा आवाज माहिती असणं पण चेहरा माहिती नसणं, यातलं दुःख तुला फार पूर्वी कळलं का, ज्यावेळेला तू आरजे होतास? दुःख नाही रे, सुख होतं ते। कारण आजकाल फार बरे कपडे घालून नीट राहून सगळ्यांसमोर मेकअप वगैरे करून यावं लागतं। रेडिओमध्ये इतकी धमाल होती। मी ऑलमोस्ट एक 3-4 वर्ष प्रायव्हेट FM मध्ये होतो आणि एक तो आनंद फार वेगळा असतो की जेव्हा लोकांना तुम्ही आवाजाने आणि नावाने माहिती असता, पण जेव्हा मी प्रत्यक्ष समोर यायचो तेव्हा काहींना आनंद व्हायचा की अरे तुम्ही एवढे यंग आहात, आणि काहींचा अपेक्षाभंग व्हायचा की अच्छा तू आहेस वगैरे। तर पण हे आरजे व्हायचं किंवा अभिनेता व्हायचं हे लहानपणापासून ठरवलेलं होतंस? त्यावेळेस असं काही फिक्स डोक्यात नव्हतं की ऍक्टिंग मध्ये यायचं की नाही। उलट मी ऍक्टिंगचा दोर सगळ्यात आधी कापला होता, कारण हे फार अनस्टेबल फील्ड आहे म्हणून। आणि रेडिओचं फार ओघाओघानं झालं जेव्हा मी मासकॉम करत होतो पुण्यामध्ये। त्यावेळेला एका प्रायव्हेट FM ची RJ हंट होती आणि एक 1400-1500 मुलांमधून मी पहिला आलो आणि त्यांनी मला ट्रेनी म्हणून तिथे जॉब ऑफर केला। मला उत्तम स्टायपेंड मिळत होता आणि मजा यायला लागली, कारण ते फील्ड पण खूप क्रिएटिव्ह आहे, फार वेगळं फील्ड आहे। आणि एन्जॉय करत करत रेडिओ काही काळ केलं, कंटाळा आला, मग अभिनयाकडे पुन्हा मोर्चा वळवला। तो तिथे पण एक कॉम्पिटिशन तुला भेटली की ज्याचं नाव होतं महाराष्ट्राचा सुपरस्टार। हो, आणि मग त्यामध्ये परत एकदा ट्राय करण्यात आलं। महाराष्ट्राचा सुपरस्टार माझ्यासाठी फार चांगला प्लॅटफॉर्म ठरला आणि त्यामधून लोकांना अभिजित खांडकेकर हा कसा दिसतो किंवा कसं काम करतो हे दिसायला लागलं आणि हळूहळू सगळं सुरूच झालं। आणि मग त्यातनं एका दिग्दर्शकाला असं वाटलं की तुला घेऊन एक चित्रपट करावा, एक दिग्दर्शक। आणि मग त्याच्यासोबत आता एक पहिला चित्रपट तुझा पूर्ण झालेला आहे, त्याचं नाव आहे जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा। राईट। तर हे तुला त्यावेळेला वाटलं होतं का कधी की आपल्याला मध्ये एक सिरियल झाली अर्थात, आणि मग ते कसं घडलं सांग ना लोक? नाही, काय झालं, माझी या प्रियाला प्रीत कळेना सुरू झाली। ऑलमोस्ट 1 वर्ष 1 महिना ती मालिका चालली। त्या मालिकेतून लोकांनी माझं फार कौतुक केलं, त्या कॅरेक्टरचं फार कौतुक केलं। आणि हे चालू असताना खरं तर माझ्या डोक्यामध्ये पुढचं काही येत नव्हतं, कारण इतका धबडगा होता कामाचा। डेली सोप मध्ये मी फार बुडालो होतो, दिवस रात्र शूट चालू होतं। त्या दिग्दर्शकाला भेटायला सुद्धा मला वेळ नव्हता, तो मला बोलवत होता। अवधूत गुप्ते असं त्या दिग्दर्शकांचं नाव आहे, ज्यांना मी फोन केला होता आणि मला असं कळलं होतं की त्यांना एका नवीन नायकाच्या शोधात ते आहेत। मला आठवतंय आपण एक 2 तास गप्पा मारत होतो। तू तुझ्या आधीच्या प्रोजेक्ट्स बद्दल सांगितलंस, पुढच्या प्रोजेक्ट बद्दल ऍज अ फ्रेंड, की जणू काही आपण अनेक वर्ष एकमेकांना ओळखतोय। आणि मी खरं तिथेच रिलॅक्स झालो। त्यामुळे मला एक फार बरं वाटत होतं की चित्रपट मिळो न मिळो, आपली अवधूत गुप्ते सारख्या फार चांगल्या माणसाची ओळख झाली आहे। आणि हे तुझ्या शो मध्ये म्हणून नाही, जेन्युइनली सांग। अभिजित, तू एक यशस्वी मालिका झी मराठीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवलीस, ती म्हणजे माझी या प्रियाला प्रीत कळेना। डेली सोप मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याचं, त्यातून नव्या आलेल्या एका अभिनेत्याचं खुपणं काय असतं? नव्या अभिनेत्यासाठी खरं तर पहिला डेली सोप, तुमची पहिली मालिका, हा खरं फार सुखद अनुभव असायला हवा प्रत्येक वेळेला। पण आजकाल मला असं जाणवलंय, जो एक 1-1.5 वर्ष मी डेली सोप मध्ये होतो आणि तिथला सगळा अनुभव घेतला, तर बऱ्याच गोष्टी या प्रोडक्शन हाऊस कसं आहे यावर डिपेंड असतात। हा प्रकार मी असं ऐकून होतो की हिंदीमध्ये जास्त आहे, पण समहाव तो मराठीमध्ये कदाचित मी ज्या प्रोडक्शन हाऊस बरोबर काम केलं आणि ते हिंदी मालिकांमध्ये काम करणारे काय खंदे प्रोडक्शन हाऊस असं मानलं जातं, एक मुख्य प्रोडक्शन हाऊस। तर तो नकळत एक असा प्रकार तिथे मला जाणवला की तुम्हाला फार एक वस्तू म्हणून ट्रीट केलं जातं। वेळा कामाच्या अत्यंत वेडसर असतात। त्यानंतर तुम्हाला मानधन जे सुरुवातीला एक न्यू कमर म्हणून असतात, तर आविर्भाव असा असतो की आम्ही तुम्हाला चान्स देतोय, आम्ही उपकार करतोय तुमच्यावर। बरं, मला एक सांगायला आवडेल ज्यांना या पूर्ण चक्राबद्दल विशेष माहिती नाहीये, प्रोडक्शन हाऊस आणि चॅनल या 2 वेगळ्या गोष्टी आहेत। बरोबर। प्रोडक्शन हाऊस हे चॅनलला एक प्रॉडक्ट देत असतं, त्यामुळे जर माझे हाल तिथे होत आहेत किंवा मला चांगली वागणूक मिळतेय, तर त्यामध्ये चॅनलचा हात असेलच असं नाही, आणि शक्यतो नसतोच, कारण त्यांनी एक कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे एका प्रोडक्शन हाऊसला, आणि ज्याचा एक सॅडली मला काही अनुभव आला। 36-36 तास आम्ही सलग काम करायचो। झी 24 तास एक पाऊल पुढे।